हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 15 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की या मालिकेत आता पुढे काय घडणार आहे आणि काय जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा ही मालिका आता दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या आयुष्यात रोज नवीन काहीतरी संकट येतच असतात. या दोघांच्या आयुष्यात आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ईश्वरीला स्वतःला आणि स्वतःच्या आईला सुप्रियाला निर्दोष सिद्ध करायचं आहे की अर्णवच्या आईच्या आत्महत्येमध्ये तिचा काही संबंध नाहीये. आणि हे प्रकरण आता खूप मागे पडलंय आणि आता अंजली आणि ती जी खलनायिका बनली आहे त्याबद्दलच मालिकेमध्ये सगळे काहीतरी ट्विस्ट येत आहे. अंजली ही आधी तर घर सोडून गेली होती. माझा नवरा खूप कर्तबगार आहे, माझा नवरा पैसे कमवू शकतो, आम्हाला अर्णवच्या घराची अर्णवच्या पैशांची गरज नाहीये असं बोलणारी अंजली आता चक्क अर्णवकडे 50% प्रॉपर्टी मागतीये, त्याच्याकडे प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मागतीये. म्हणजे अंजली ही पूर्णपणे खलनायिका बनली आहे. आणि याचं कारण म्हणजे अंजलीच्या मनात मामी, वल्लरी आणि राजेशने अर्णव आणि ईश्वरीबद्दल विष कालवलंय. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे किती वाईट आहेत आणि ईश्वरी ही अर्णवला भडकवतीये, त्याला स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करायला लावतीये आणि अर्णवला ईश्वरीशिवाय काहीच दिसत नाही असं अंजलीला वाटतंय. आणि राजेशच्या प्रेमात ती पूर्णपणे वेडी झाली आहे. राजेश जे बोलेल ते खरं असं तिला वाटतं. आणि राजेश तर किती मोठा नालायक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो स्वतः तर रियाबरोबर गोव्यामध्ये मजा मारतोय, पण इकडे अंजलीचं मनात अर्णव आणि ईश्वरीबद्दल विष कालवून अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन संकट उभं करतोय. मग आता पुढे काय घडणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव, ईश्वरी, अंजली, मामा, मामी, आकाश सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतील. तेव्हा अंजली सगळ्यात मोठा बॉम्ब फोडणार आणि म्हणणार, या घरात जे काही सुरू आहे ते मला बिलकुल आवडत नाहीये आणि मी आता निर्णय घेतलाय. मला प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा हवा आहे. अर्णवच्या कंपनीतला, अर्णवच्या संपत्तीतला अर्धा हिस्सा मला हवा आहे. तो अर्णवने मला द्यावा, माझ्या नावावर करून टाकावा. आणि हे ऐकून अर्णव, ईश्वरी आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसेल. कारण अंजलीच्या नावावर अर्धा हिस्सा करणं, अर्धी प्रॉपर्टी करणं म्हणजे सगळं काही त्या राजेशच्या घशात घालणं. आणि एकदा का सगळी प्रॉपर्टी राजेशच्या नावावर झाली, राजेश काही अंजलीला जिवंत सोडत नाही आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेऊन राजेश हा कायमचा पळून जाईल यात शंका नाही. मग अर्णव आणि ईश्वरी या परिस्थितीचा सामना कसा करतील? अर्णव तर आपल्या बहिणीसाठी सगळी प्रॉपर्टी द्यायला तयार होईल, ईश्वरी सुद्धा त्याला विरोध करणार नाही. परंतु अंजलीच्या नावावर 1 रुपया सुद्धा ठेवणं म्हणजे राजेशच्या घशात घालणं हे सुद्धा या दोघांना चांगलंच ठाऊक आहे. मग अर्णव आणि ईश्वरी या परिस्थितीतून तोडगा कसा काढणार, राजेशचा प्लॅन कसा फ्लॉप करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि फक्त अर्णव आणि ईश्वरीलाच या निर्णयाचा वाईट नाही वाटणार, तर मामी वल्लरीच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकणार आहे. कारण या प्रॉपर्टीसाठी, या संपत्तीसाठी तर वल्लरीने मागील अनेक वर्षांपासून कटकारस्थानं रचली आहेत. अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या आयुष्याचं वाटोळं तर तिने आत्ता सुरू केलंय, परंतु अर्णव आणि ईश्वरीच्या आईबाबांच्या आयुष्याचं वाटोळं तिने 25-26 वर्षापूर्वीच सुरू केलं होतं, जेव्हा तिने सुप्रिया आणि रमाकांत या दोघांविरुद्ध एवढं मोठं कट कारस्थान रचलं होतं. दोघांना एकाच रूममध्ये पाठवलं, पत्रकारांना तेथे पाठवलं, त्यांची बदनामी केली, ज्यामुळे अर्णवच्या वडिलांचं आयुष्य संपलं, अर्णवच्या आईने आत्महत्या केली, सुप्रियाचं आयुष्य बर्बाद झालं होतं. आणि हे सगळं वल्लरीने फक्त प्रॉपर्टीसाठी केलं होतं. आणि आता तीच अर्धी प्रॉपर्टी चक्क अंजली आणि त्या राजेशच्या घशात जाणार हे मामीला सुद्धा सहन होणार नाहीये. त्यामुळे मामीसुद्धा असं होऊ नये यासाठी नक्कीच प्रयत्न करेल यात शंका नाही. मग मामी पुढे काय करणार हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असेल. आणि मामी ही कोणत्या थराला जाऊ शकते हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. ती ईश्वरीचा जीव घेण्यापर्यंत गेली होती. उदयकांतला साथीला घेऊन तिने ईश्वरीचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. त्यामुळे मामी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि ती राजेश आणि अंजलीला एवढी अर्धी प्रॉपर्टी मिळू देणार नाही एवढं मात्र नक्की. कारण मामीला आधीपासूनच असं वाटतं की माझ्या मुलाला, आकाशला सगळं काही मिळावं,
मला सगळं काही मिळावं. त्यामुळे ती अर्णवला अंजलीच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी करू देणार नाही किंवा मग स्वतःचा हिस्सासुद्धा मागणार, की अर्णव, या कंपनीत मी, माझ्या मुलाने, माझ्या नवऱ्याने सुद्धा खूप मेहनत केली आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा प्रॉपर्टीचा बरोबरचा हिस्सा मिळाला पाहिजे. म्हणजेच अर्णवचं संपूर्ण कुटुंब आता विखुरलं जाणार आहे. ज्या कुटुंबासाठी अर्णवने एवढं काही केलंय, ते कुटुंब आता या पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी लढतंय. हे पाहून अर्णव खूप दुःखी होईल, एवढं मात्र नक्की. परंतु ईश्वरी ही अर्णवला नक्कीच सांगेल, की हा सगळा अंजली ताईचा नाही, तर त्या नालायक राजेशचा डाव आहे. हा सगळा त्याने विचार केला आहे. कारण जेव्हा अंजली आणि राजेश हे दोघे एकमेकांशी बोलत होते आणि राजेश अंजलीचे कान भरत होता, की अर्णव त्या ईश्वरीच्या नादाला लागून सगळी प्रॉपर्टी त्या ईश्वरीच्या नावावर करून देईल आणि मग आपल्याला आणि आपल्या मुलाला भीक मागावी लागेल. तेव्हा अंजलीला आणि या राजेशला बोलताना ईश्वरीने ऐकलं होतं आणि ईश्वरीला या राजेशचा सगळा प्लॅन समजला होता, की अंजलीताई वाईट नाहीये, तर हा राजेश त्यांचे कान भरतोय. त्यामुळे कदाचित लवकरच ईश्वरी अर्णवला हे सगळं सत्य सांगेल, की राजेशच्या मनात काय सुरू आहे आणि तो अंजलीचे कान भरतोय आणि लवकरच हा बॉम्ब आपल्यासमोर फुटणार आहे. मग कदाचित ईश्वरी आणि अर्णवने एखादा प्लॅन बनवला असेल. ते आपली सगळी संपत्ती राजेश आणि अंजलीला द्यायला तयार होतील. पण यामध्ये एक ट्विस्ट असेल. हे प्रॉपर्टीचे पेपर्स एकतर खोटे असतील किंवा अर्णवच्या सह्या चुकीच्या असतील. त्यामुळे राजेशला असं वाटेल, की सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली आहे आणि मग तो आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करणार. त्याचे खरे रंग तर ईश्वरी, अर्णव, मामा या सगळ्यांना माहिती आहे. पण अंजलीला त्याचा खरा रंग माहीत नाहीये, की राजेश हा किती मोठा नालायक आहे. तो अंजलीसमोर देव माणूस असल्याच्या वल्गना करतो, तसं वागतो आणि जोपर्यंत अंजलीला त्याचा खरा चेहरा समजत नाही, तोपर्यंत अंजलीचं वागणं बदलणार नाही. ईश्वरी आणि अर्णवचं जगणं सुसह्य होणार नाही. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव एखादा मोठा प्लॅन बनवू शकतात. ते असा आभास, असा भ्रम निर्माण करू शकतात, की अर्णव आपली सगळी प्रॉपर्टी, अर्धी नाही तर सगळी प्रॉपर्टी अंजलीच्या नावावर करायला तयार आहे. तो म्हणेल, ताई, मी खूप दुःखी झालोय. तू माझ्याकडे अशी अर्धी प्रॉपर्टी कधी मागशील, माझा यावर विश्वासच बसत नाहीये. त्यामुळे मी ठरवलंय, मी माझी अर्धी नाही तर सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करेल आणि तो अंजलीच्या नावावर आपली सगळी प्रॉपर्टी करणार. त्यामुळे राजेशच्या आनंदाला पारावारच उरणार नाही. तो खूप खुश होईल, की काही न करता आपल्याला एवढी मोठी प्रॉपर्टी मिळाली आहे. परंतु हा सगळा अर्णव आणि ईश्वरीचा प्लॅन असेल. हे पेपर्स खोटे असतील किंवा अर्णवची सही खोटी असेल आणि एवढी मोठी प्रॉपर्टी मिळाल्यानंतर राजेश त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात करेल. मग अर्णव आणि ईश्वरीचा अपमान असो की अंजलीशी तुटकपणे वागणं असो, तिला फसवणं असो, आणि या गोष्टी हळूहळू अंजलीच्याही लक्षात येतील, की राजेश हा खोटारडा आहे, विश्वासघातकी आहे आणि याच प्लॅनमुळे अर्णव आणि ईश्वरी राजेशचं सत्य नक्कीच अंजलीसमोर आणू शकतील, यात शंका नाही. कारण ईश्वरी आणि अर्णवला सुखी व्हायचं असेल तर त्यांना आपल्या आयुष्यात खूप बदल घडवावे लागणार आहेत आणि त्यासाठी मामी, वल्लरी आणि राजेशसारख्या खलनायकांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढावं लागेल. जेव्हा हे खलनायक ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यातून बाहेर जातील, तेव्हाच त्यांचा सुखाचा संसार सुरू होईल, यात शंका नाही. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नानंतर तर त्यांच्यातील अंतर आणखीनच कमी होत गेलं. परंतु मामीने 25 वर्षांपूर्वीचा बॉम्ब फोडला आणि या दोघांच्या आयुष्यात एक खूप मोठं वादळ आलं. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. कारण अर्णवला हे सत्य समजलं, की रमाकांत त्याच्या बापाचं जे लफडं होतं, जी बाई होती जी त्यांच्या आयुष्यात आली होती, ज्यामुळे अर्णवच्या आईने आत्महत्या केली, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून चक्क ईश्वरीची आई सुप्रिया आहे. आणि हे सत्य समजल्यानंतर अर्णवला जबर धक्का बसला आणि अर्णवने ईश्वरीला जबाबदार धरलं. जसं तुझ्या आईने माझ्या आईबाबांचं आयुष्याचं वाटोळ केलं, तसंच तुला माझ्या आयुष्याचं वाटोळ करण्यासाठी पाठवलंय. तू प्लॅन बनवून माझ्या घरात आली आहे, माझ्या आयुष्यात आली आहे आणि तुला मला बर्बाद करायचंय, असे घाणेरडे आरोप अर्णवने ईश्वरीवर लावले. आणि मग या दोघांतली प्रेम तेव्हाच संपलं. जेथे अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना आय लव्ह यू म्हणण्यासाठी प्रयत्न करत होते, तेथे आता या दोघांच्या मनात आता असं काहीच राहिलेलं नाहीये. एकमेकांना आय लव्ह यू म्हणण्याचा प्रश्नच राहिला नाहीये. आणि जोपर्यंत हा गैरसमज दूर होत नाही, तोपर्यंत या दोघांच्या सुखी संसाराचा गाडा पुढे जाणार नाही, एवढं मात्र नक्की. अर्णव
आणि ईश्वरी या दोघांच्या आयुष्यात संकटाला काहीच कमी नाही आहे. एकानंतर एक त्यांच्या आयुष्यात अडचणी येतच राहतात. एक अडचण येते, ते त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत दुसरी अडचण येते. त्यामुळे ते पहिल्या अडचणीला विसरून जातात. मग दुसरी अडचणीचा सामना करता करता तिसरी अडचण येते आणि ते दुसऱ्या अडचणीला विसरून जातात. कारण त्यांच्या आयुष्यात एक नाही, दोन नाही, तर अनेक व्हिलन आहेत. वल्लरी आणि राजेशसारखे व्हिलन त्यांच्या आयुष्यात एकानंतर एक संकट आणतच असतात. आणि आता या दोघांच्या बरोबर राहून राहून अंजलीसुद्धा सगळ्यात मोठी व्हिलन झाली आहे आणि तिचा सामना करणं या दोघांना खूपच जड जात आहे. अर्णव आणि ईश्वरी या दोघांना राजेशचं सत्य माहिती आहे आणि अंजलीसमोर ते आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना ते काही जमलं नाही. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे नेहमीच तोंडावर पडत राहिले. राजेशने नेहमीच त्यांना मात दिली आहे, कारण अंजलीचा त्या राजेशवर आंधळा विश्वास आहे आणि याचाच फायदा राजेश घेतोय. आणि आत्ता तर त्याने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा डाव टाकला आहे. अंजलीला इतकं भडकवलं आहे की अंजलीने चक्क अर्णवकडे अर्धी संपत्ती मागितली आहे, प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मागितला आहे. मग अर्णव याबद्दल काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण जोपर्यंत वल्लरीचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरीचं आयुष्य सुखी होणार नाही, एवढं मात्र नक्की. सुप्रिया जी कालपर्यंत रात्रंदिवस प्रयत्न करत होती की ती बाई कोण आहे हे मला शोधून काढायचं, ती सुप्रियासुद्धा आता शांत बसली आहे. तिने एकदा त्या बाईचं पोर्ट्रेट काढून घेतलं, त्या बाईचं स्केच काढून घेतलं, पण वल्लरीने ते स्केच गायब केलं आणि सुप्रियाला असं वाटलं की यानंतर जगामध्ये आपण पुन्हा कधीच दुसरं कोणतं स्केच काढू शकत नाही. जगातील सगळे स्केच आर्टिस्ट हे हिमालयात निघून गेले आहेत. त्यामुळे तिने पुन्हा कधीही स्केच काढण्याचा प्रयत्न केला नाही आणि जर स्केचच काढलं नाही तर तिला वल्लरी ही कशी दिसते, तिचा खरा चेहरा कोण कसा आहे ही गोष्ट कधी कळणारच नाही. त्यामुळे हे प्रकरणसुद्धा मागे पडलं आहे. मितवा या मालिकेत हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट असतो की एकानंतर एक नवीन नवीन ट्विस्ट येतात, संकट येतात, पण मागच्या सगळ्या गोष्टी विसरल्या जातात आणि नवीन गोष्टींकडेच लक्ष वेधलं जातं. त्यामुळे आता रमाकांत, वल्लरी, सुप्रिया यांचं सत्य कधी समोर येईल, मामीचं सत्य कधी समोर येईल असं वाटतच नाहीये. मामी ही ईश्वरीचा जीव घेण्यापर्यंत जाते, परंतु अर्णवसारखा मोठा बिझनेसमॅन हे सुद्धा शोधून काढू शकत नाही की त्याच्या बायकोवर इतका जबरदस्त हल्ला कुणी केला, कुणी त्याच्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या घरात राहूनच मामी ही इतके मोठे मोठे घोटाळे करते. 35 लाख रुपये तिने अर्णवच्या अकाउंटमधून काढले, त्या उदयकांतला देऊन टाकले, परंतु तरीही अर्णवला काहीच समजलं नाही. आणि इकडे अंजली ईश्वरीच्या किचनवर 5-50 हजार रुपये खर्च होत आहे, त्याचा हिशोब लगेचच मागतीये. अर्णव हा राजेशला लाखो रुपये देतो, त्याचा हिशोब अंजलीला काही दिसत नाही की आपला नवराच अर्णवच्या कंपनीमध्ये किती मोठे मोठे घोटाळे करतोय. त्यामुळे या मालिकेत अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात येणारी संकटं काही लवकर कमी होणार नाहीये असंच दिसतंय. कारण जोपर्यंत मामी वल्लरी ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी व्हिलन आहे हे अर्णव आणि ईश्वरीला समजणार नाही, तोपर्यंत त्यांचा संसार सुखी होणार नाही. राजेश तर आत्ता कुठे ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यात आलाय, अंजलीचा वापर करून घेऊन तो पैसा कमवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु वल्लरी तर ईश्वरीच्या जन्माच्या आधीपासूनच अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये एक सगळ्यात मोठी व्हिलन बनून राहिली आहे. जेव्हा ईश्वरीचा जन्मसुद्धा झाला नव्हता, सुप्रियाचं लग्नही झालं नव्हतं, तेव्हापासून वल्लरी त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन संकटं आणतीये आणि त्यांचं आयुष्य नरक बनवण्याचा प्रयत्न करतीये. घर का भेदी लंका ढाय असं म्हणतात, तसंच ती घर का भेदी आहे आणि लपून छपून वार करते. तोंडावर गोड बोलायचं आणि मागून पाठीत खंजीर खुपसायचा असं वल्लरीचं कॅरेक्टर आहे. आणि अर्णवला वल्लरीबद्दल काहीच माहिती नाहीये. एक वेळ ईश्वरीला तरी माहिती आहे की वल्लरी ही आपल्या विरुद्ध कटकारस्थान करत असते, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्णवला याबद्दल काहीच ठाऊक नसल्यामुळे अर्णव तिच्या विरुद्ध काहीच करत नाही आणि वल्लरीने काहीही केलं तरी सगळ्या प्रकरणातून ती सही सलामत सुटते. उदयकांतच्या मदतीने तिने चक्क ईश्वरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. जर अर्णव वेळेवर तेथे पोहोचला नसता तर ईश्वरी मेलीच असती, परंतु तरीसुद्धा त्या प्रकरणातून वल्लरी सही सलामत सुटली. त्यानंतर वल्लरीने ईश्वरीच्या क्लाउड किचनमध्ये एवढा मोठा गोंधळ घडून आणला आणि
या प्रकरणातून सुद्धा ती सुटली, तिचं काहीच वाकडं झालं नाही. म्हणजे जोपर्यंत वल्लरी आहे तोपर्यंत तिच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही, एवढं मात्र नक्की. आणि अर्णव हा फक्त शिर्केवर अवलंबून आहे. तो शिर्केला सांगतो आणि शिर्के काहीच करत नाही. कधीकधी असं वाटतं शिर्के हाच त्या वल्लरीला मिळाला आहे, त्यामुळे तो अर्णवला काहीच सत्य कळू देत नाही. ना तो श्रीकांत धुमाला पकडतो, ना दुसरी कोणती मदत अर्णवला करतो. सगळी मदत तो वल्लरीलाच करत असतो. त्यामुळे अर्णवसमोर या वल्लरीचं सत्य कधीच येणार नाही असंच दिसतंय. सुप्रियासुद्धा आता आपलं काम करण्यात जास्त सिरियस राहिली नाही आहे. सुप्रियाला सुद्धा असं वाटत नाही की आपल्या मुलीचा संसार धोक्यात आहे, आपण स्वतःला निर्दोष सिद्ध करावं. 2-3 आठवड्यातून एकदा तिला भरती येते की हो, मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे, आणि ती थोडाफार प्रयत्न करते आणि त्यानंतर शांत निवांत बसून राहते. वल्लरीचं स्केच तयार करणं हा सगळ्यात सोपा मार्ग होता वल्लरीपर्यंत पोहोचण्याचा. परंतु तिने फक्त एकदा स्केच तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पुन्हा त्या गोष्टीचा विचारसुद्धा नाही केला. अर्णवने ही कल्पना त्यांना सुचवली होती की आपण हे स्केच पुन्हा बनवू शकतो. परंतु अर्णवच्या आयुष्यात इतक्या अडचणी आहेत की अर्णवला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. आणि सुप्रियाला फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, परंतु तरीसुद्धा ती जास्त सिरियसली ते घेत नाही आहे, एवढं मात्र खरं. पण ज्या दिवशी वल्लरीचा खरा चेहरा अर्णव आणि ईश्वरी समोर येईल, त्या दिवशी कमीत कमी या मालिकेतील एक व्हिलन तरी कमी होईल, एवढं मात्र खरं. आणि वल्लरी अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यातून दूर गेल्यानंतर त्यांचं आयुष्य नक्कीच सुखकर होईल. कारण अर्णवला आपल्या आईचं किती कौतुक होतं, आपल्या आईबद्दल त्याला किती प्रेम होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो आईच्या विरहात खूप दुःखी असतो आणि त्या आईचा मृत्यू सुप्रियामुळे, ईश्वरीच्या आईमुळे झाला आहे. सुप्रियामुळे तिने आत्महत्या केली आहे असं त्याला वाटतं, म्हणूनच तो या दोघींवर चिडला आहे. परंतु ज्या दिवशी त्याला सगळं सत्य कळणार की सुप्रियामुळे नाही तर आपल्या मामीमुळे, वल्लरीमुळे हे सगळं घडलं आहे, तेव्हा तो नक्कीच वल्लरीची धिंड काढणार, वल्लरीला तुरुंगात पाठवणार यात शंका नाही. वल्लरीने ज्या पैशांसाठी, संपत्तीसाठी, ऐशोआरामासाठी अर्णवचं, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बर्बाद केलं, ते तर तिच्याकडे राहणारच नाही. तिला रस्त्यावर भीक मागावी लागेल यात शंका नाही. कारण त्यानंतर अर्णव तिला आपल्या घरात राहूच देणार नाही. आणि मग वल्लरी ही घराबाहेर गेल्यानंतर आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्नसुद्धा नक्कीच होईल. हे दोघेसुद्धा सुखाचा संसार करतील. पण वल्लरीचा बंदोबस्त केल्यानंतरसुद्धा अर्णवपुढे एक मोठं आव्हान असेल, ते म्हणजे राजेशचं. राजेशचा खरा चेहरा जोपर्यंत अंजलीसमोर तो आणत नाही, तोपर्यंत राजेश त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतच राहील. कारण राजेशकडे एकानंतर एक नवीन नवीन अस्त्र आहेत आणि त्याचं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र म्हणजे अंजली. अंजलीचा फायदा उचलून तो अर्णवला आणि ईश्वरीला घायाळ करतच असतो. आजपर्यंत अंजलीचा अर्णव आणि ईश्वरीवर खूप जीव होता, त्यांच्यावर प्रेम होतं, विश्वास होता. तोपर्यंत ईश्वरी आणि अर्णवसाठी सगळं सुखकर होतं. पण हळूहळू राजेशने अंजलीचा संपूर्ण विश्वास अर्णव आणि ईश्वरीवर उडवून टाकला आणि तो अंजलीसाठी देव माणूस बनलाय. राजेश म्हणेल ती पूर्व दिशा, राजेश बोलतो ते सत्य, असं अंजलीला वाटतंय. त्यामुळे अंजली ही त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. याच गोष्टीचा फायदा राजेश करून घेतोय. पण ते म्हणतात ना की पापाचा घडा आज ना उद्या नक्कीच भरतो, तसाच या राजेशच्या पापांचा घडासुद्धा लवकरच भरेल. कारण राजेश आता रियाबरोबर जी मजा मारतोय ना, ती त्याला नक्कीच नडेल असं वाटतंय. तो रियाबरोबर रात्रंदिवस मजा करतोय, अंजलीला फसवून तिच्याकडे जातो. आता तर अंजलीची अवस्था इतकी बिकट झालेली असतानासुद्धा तो रियाबरोबर मस्त गोव्यात मजा मारतोय. आणि ही रियासुद्धा काही साधीसुधी नाही आहे, तिच्याकडे सुद्धा खूप पैसा आहे. त्यामुळे जर रियाला राजेशचं सत्य कळलं की हा एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे, त्याचं आधी लग्न झालं आहे, त्याचं नावापासून त्याने आपल्याला सांगितली प्रत्येक गोष्ट खोटी आहे, कारण रियासाठी राजेश हा सर्वेश आहे. तसं तर राजेश हा प्रत्येक मुलीसाठी एका वेगळ्या नावाने जगत असतो आणि मुलीसुद्धा त्याच्या प्रेमात कशा वेडा होतात देव जाणे. पण रियाला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा रिया राजेशला काही सोडणार नाही आणि राजेशसुद्धा रियाला संपवण्याचा विचार करेल. आणि या सगळ्या गोंधळामध्ये राजेशचं सत्य अंजलीसमोर येऊ शकतं. त्याचबरोबर शलाका पाटील हे खून प्रकरणसुद्धा
सध्या शांत झालंय. राजेश विरुद्ध कोणतेच पुरावे अर्णव आणि ईश्वरीकडे नाहीये आणि त्यांनी सुद्धा या प्रकरणाचा पाठपुरावा करणं सोडून दिलंय. त्यामुळे राजेश निवांत झालाय आणि याच गोष्टीचा फायदा राजेशने घेतलाय की तुम्ही तर माझ्या पाठीमागे नाही लागलात, पण मी तुमच्या पाठीमागे हात धुवून लागलोय आणि आता मी सगळ्यात मोठा घावा घालणारे, सगळ्यात मोठा घाव करणारे आणि तो म्हणजे अर्णवची अर्धी प्रॉपर्टी चक्क तो घेणारे. आणि ज्या दिवशी अर्णव आपली अर्धी प्रॉपर्टी अंजलीच्या नावावर करेल त्या दिवशी सगळं संपलेलं असेल, कारण त्या क्षणी राजेश ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल आणि या राजेशच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी झाल्यानंतर तो काही अर्णव आणि ईश्वरीला भीक घालत नाही, कारण अर्णवची प्रॉपर्टी ही हजारो करोड रुपयांची आहे आणि एवढे पैसे जर राजेशला मिळाले तर राजेश अर्णव आणि ईश्वरीला नक्कीच संपवण्याचा प्रयत्न करू शकतो. सध्या त्याच्याकडे काही नाहीये तरी सुद्धा तो या दोघांना जड जातो आणि जर त्याच्याकडे एवढा पैसा आला तर अर्णव आणि ईश्वरीला तो पळता भुई थोडी करून सोडेल यात शंका नाही. आणि यामुळेच प्रेक्षक सुद्धा वैतागले आहेत की राजेश आणि वल्लरी हे दोघे इतके वाईट आहेत, ते काहीही करतात. अर्णव आणि ईश्वरीला त्रास देण्यासाठी कोणत्याही थराला जातात. ईश्वरी आणि अर्णवचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल जाते, परंतु तरीही हे दोघे, या दोघांचं काहीच बिघडू शकत नाही. फक्त अर्णव आणि ईश्वरीचा जीव वाचतोय, दोघे जिवंत राहत आहे, हेच ते काय देवाचे आभार मानावे. नाहीतर या दोघांच्या आयुष्यात कोणतं सुख नाहीये, शांती नाहीये, काहीच राहिलं नाहीये. फक्त मामी आणि राजेशने त्यांच्यावर वार करायचे, अर्णव आणि ईश्वरीने ते झेलायचे आणि तोंड बंद करून बुक्क्यांचा मार सहन करायचा. एवढंच या दोघांच्या आयुष्यात राहिलंय हे मात्र नक्की. मग आता अर्णव आणि ईश्वरी, मामी, वल्लरी आणि राजेश या दोघांच्या आव्हानांचा सामना कसा करणार? आता अंजली जी या मालिकेतली एक नवीन व्हिलन झाली आहे. एक वेळ राजेश आणि वल्लरीचा आपल्याला राग येतो, परंतु अंजलीचा सगळ्यात जास्त राग आजकाल येतोय, कारण ईश्वरी आणि अर्णवने तिच्यासाठी एवढं काही करून सुद्धा तिला कसलेच उपकार नाहीये. ईश्वरीचा ती इतका रागराग करतीये, त्यात ईश्वरीने अंजलीचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवला होता हे सुद्धा अंजली विसरलीये. जेव्हा राजेशने त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते तेव्हा ईश्वरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून अंजलीला वाचवलं होतं. स्वतः जखमी झालेली असताना सुद्धा अंजलीला हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेली होती आणि तेव्हा अंजलीनेच ईश्वरीचे किती आभार मानले होते हे सगळं अंजली विसरली आहे. आणि आता ईश्वरीच्या वडिलांच्या औषधांचा, ट्रीटमेंटचा खर्च आपण का करतोय असं ती अर्णवला जाब विचारतीये. म्हणजे माणसाने किती निउपकारी असावं, किती वाईट असावं याचं एक स्पष्ट उदाहरण म्हणजे अंजली झाली आहे आणि ती सगळं काही विसरली आहे. त्यामुळे आजकाल अंजलीचा या मालिकेत सगळ्याच प्रेक्षकांना खूप राग येतोय. सगळेच प्रेक्षक अंजलीवर खूप चिडले आहेत, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका नक्कीच आवडत असेल, पण या मालिकेत व्हिलनचा जो बोलबाला आहे, व्हिलन जे मालिकेच्या नायक नायिकेवर भारी पडताय ते पाहून तुम्हाला सुद्धा वाईट वाटतंय ना? आणि तुम्हाला सुद्धा यात बदल हवाय ना? नक्कीच ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी या सगळ्या खलनायकांना चांगलंच धडा शिकवला पाहिजे, यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.